आपल्या सोबत आहेत आमदार पाटील. त्यांनी जे स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी आयोजित केलेली आहे. काय सांगणार? दहीहंडी आयोजित केलेली आहे, सर्वांमध्ये एकदम जोश आलेला आहे. विशेषतः तुमच्या दहीहंडीमध्ये जास्त जोश दिसतो. आज अतिशय आनंद होत आहे. आज सकाळपासून दहीहंडी गोविंदा पथकांचा, आमच्या महिला गोविंदा पथकांचा, आमच्या जोशराव गोविंदांचा अतिशय मोठ्या प्रमाणात जोश आहे आणि राज्य शासनाने अतिशय चांगला प्रोत्साहन आमच्या गोविंदा पथकांना दिलेले आहेत. आणि एवढंच मी बोलू इच्छितो की ही दहीहंडी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिली महाराष्ट्रामधल्या दहीहंडीला हजेरी लावलेली दहीहंडी आहे आणि ह्या दहीहंडीमध्ये अत्यंत रेकॉर्ड ब्रेक सगळे झाले आणि आजच विश्वविक्रम किसन आपल्या भांडूपच्या आमच्या कोकण नगरी केलेत आणि इथं पण विक्रम होईल हे मी काल बोलून दाखवलं होतं. खरं विक्रम झाला तरी आनंद आहे. तर ही दहीहंडी उत्सव जरी आपल्या शासनाने आपला एवढा मोठा आशीर्वाद पाठिंबा दिला तर मी सर्व गोविंद पथकांना बोलू इच्छितो, अत्यंत नियोजन, अत्यंत काळजीपूर्वक आणि आपण सर्वांचा व्यवस्थित हा आनंद उत्सव साजरा होतोय त्यामध्ये आपण त्याचं भान ठेवून आपण काळजीपूर्वक दहीहंडी उत्सव साजरा करायचा. उत्सव हिंदुत्वाचा, परंपरा महाराष्ट्राची, असं एक टॅगलाईन दिलेलं आहे. उत्सव हिंदुत्वाचा, परंपरा महाराष्ट्राची आणि हे संस्कार महाराष्ट्रांचे आपल्या हिंदुत्वाच्या धर्माचे आहेत आणि आपल्या राज्यशासनाने कधी नाही ते हे एवढं पहिलं हे शासन आमचं असेल की हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आपल्या ह्या युती सरकारने आपल्या सर्व हिंदू धर्मांच्या प्रोग्रामला एवढं मोठं जाहीर आपल्याला आशीर्वाद दिलेत, पाठिंबा दिलेत, सोबत सहकार्य करतात आणि सर्व गोविंद पथकांची सरकार काळजी घेते. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सुवर्ण दहीहंडी ठेवलेली आहे. कुठला? सुवर्ण दहीहंडी, जो जिंकणार आहे दहीहंडी फोडणार आहे. हे सुवर्ण दहीहंडी आहे, आपला सिल्वर दहीहंडी आहे, ब्रॉन्झ दहीहंडी आहे. तसं पहिला 9 थरवाल्यांना ते दिली जाते. आता यावर्षी 10 थर दिल्यानंतर आम्ही विचार करतो त्याच्यावरती अजून काय देऊ आणि मला खात्री आहे की आज आमच्या स्वामीपतींच्या इथे 10 थर नक्कीच लागतील. गोविंदा पथकांसाठी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने जे काय काळजी घेतली आहे नेमकी कशी आहे ती, आणि विशेष म्हणजे गेल्या 2 तासापासून गोविंदा पथक या ठिकाणी हजेरी लावत आहेत, सलामी देत आहेत. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होत आहे. नाही, नियोजनची आपण काळजी घेतोय. गोविंदा पथक एवढ्या लांबून म्हणजे अख्खर मुंबईपासून आणि पुढे सर्व बाहेरचे सगळे एवढे गोविंदा पथक घेतात. त्यांची निगा, त्यांची काळजी, त्यांचं पाणी, त्यांचे बाकी नाश्त्याची सोय, बाकी त्यांचे मेडिकलचं, त्यांचा बाकी त्याची गरज असते जे शासनाचे कठोर जे पालन करून आपल्याला सर्व दहीहंडी उत्सव आपल्याला साजरा करतो आणि सर्वच आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांचं मोठं सहकार्य असते, नेत्यांचं सहकार्य असते आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपल्याला मोठा आशीर्वाद आपल्या दहीहंडी उत्सवाला असतो. मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी हजेरी लावतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा लावत आहेत. याही वर्षी त्यांनी मान्य केलेलं आहे. कसं बघता या गोष्टीकडे? दरवर्षीच येतात आणि त्यांचा दोन्ही नेत्यांचा आपल्याला मनापासून पाठिंबा असतो, आशीर्वाद असतो आणि माझ्याबरोबर इतर गोविंदा पथकांना पण ते सगळ्यांचाच प्रोत्साहन देतात, त्यांना मदत करतात आणि आशीर्वाद देतात आणि लास्टला ते महाराष्ट्राचे नेते आहेत. आज त्यांना सर्वच गोविंदा पथकांची काळजी घेतात. कारण खास करून माझ्याकडे मी सांगेन की मला मनापासून मला कुठेही मला ते काय कुठल्या गोष्टी कमी पडू देत नाही. मी मला व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण, सामान्य कुलकर्णी, मुंबई.